नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. तर आज आपण बनवतोय पनीर टिक्का मसाला. त्यासाठी मी 3 ते 4 चमचे दही घेतलेलं आहे. 1 चमचा यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, धने पावडर 1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. या सर्वाला आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. अशा प्रकारे जर तुम्ही पनीर टिक्का घरी बनवला तर एकदम मस्त होतो, चवदार होतो आणि रेस्टॉरंटपेक्षाही मस्त लागतो. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये मी शिमला मिरची, कांदा आणि पनीरचे असे मोठे काप करून घेतलेले आहेत. सर्व व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व मसाल्यामध्ये हे सर्व पनीरचे आणि कांद्याच्या तुकड्यांना व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित कोट करून झालेलं आहे. आता मी एक सीख घेतलेला आहे, त्याला सर्व पीस व्यवस्थित लावून घेते. कांदा, पनीर, शिमला मिरची हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला सगळे एकदम सेट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही बनवलात तर तुम्ही रेस्टॉरंटचा पनीर टिक्का विसरून जाल एवढी माझी खात्री आहे. पण एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. आपण यांना स्लो फ्लेमवरती गॅसवरती शेकणार आहोत. तर त्यासाठी आपण गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे. आता त्यावरती मी हे सर्व ठेवून देते आणि अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला स्लो फ्लेमवरती यांना 5 मिनिटं शेकून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित दोन्ही बाजूने यांना आलटून पालटून स्लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील. अशा प्रकारे जर तुम्ही घरी बनवलात तर नक्कीच तुम्ही रेस्टॉरंटचं विसरून जाल, एवढा मस्त होतो. तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. हे बघा आता व्यवस्थित शेकून झालेलं आहे. गॅसचा फ्लेम मी थोडा बंद केलेला आहे आणि आता यांना पहिलं मी बटर लावून घेते व्यवस्थित सगळ्या बाजूंनी. तर असं आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून याची चव अजून मस्त वाढेल. हे बघा मी आता सर्व बाजूने व्यवस्थित बटर लावून घेते आणि आपला पनीर टिक्का एकदम रेडी आहे खाण्यासाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.